स्वामी समर्थ. आजी आजी तुमचं नाव काय? माझं रंजना अशोकराव पाटील. आता तुम्ही ह्यांच्या बालाजीकडं म्हणजे डॉक्टर द्रविडांकडं आलेला आहात, नवरा बायको आहात तुम्ही. ह्यांनी ह्यांचा अनुभव सांगितला. आता तुम्ही तुमचा अनुभव सांगा बरं, म्हणजे डॉक्टरांचा असेल आणि अध्यात्माचा असेल, दोन्ही अनुभव सांगा बरं. डॉक्टरांचा अनुभव पण असं चक्कर येत होती, पुन्हा मेंदूला त्रास होता, मुंग्या आल्या होत होत्या. ते सगळं आम्ही महिन्याला येतो, कधी कधी 2 महिन्याने येतो, 3 महिन्याने. मग आम्हाला अनुभव आला आणि फरक पडल्यामुळं आम्ही परत इकडं परत यायला लागलो. बाय चौथीला कुठलं घेतलं नाही. आणि हा पण अनुभव आहे. परत रक्त पाठवायची गोळी तेवढी दररोज आहे बघा. म्हणजे ह्या डॉक्टरांच्या औषधात फरक लगेच तुम्हाला पडला? फरक पडला. आणि हे डॉक्टर कोणाच्यामुळे मिळाले? स्वामी समर्थांमुळे? कशामुळे? स्वामी समर्थांच्यामुळे नाही, ते ह्याचं काय ते स्वामी समर्थांच्यामुळे अनुभव कशात आलं, यांचं बायपास सांगितलं होतं करायला. कोल्हापूरला नेलं, तिथे सांगितलं दवाखान्याचं का बायपास करा. मग आम्ही सेवा बिवा दिली, ती आम्ही विचारली तिथं सेवा काय म्हणतो, हात आहे म्हणून ह्याच्या चरण बिळाशीत दिलेले आहे, तिने आम्हाला सेवा दिली होती. मग ती सेवा आम्ही केली. सेवा केल्यामुळं बायपास करायला लागत होतं. ती पुन्हा एंजिओप्लास्टी 3 घातले नका, एक स्ट्रेस घातलेली ना. मग ते बेळगावचं वर्ष का 2 वर्ष घेतली होती पुन्हा औषध. पुन्हा इथं त्या यादव कार्यालयाच्या माणसाने सांगितलं होतं ना, तिकडं तिकडच्या औषध बिषध काय नाही, ते बंद आहे आता. त्याच्यामुळे आता इकडे त्यांच्या बऱ्याच सलाईन झाल्या ना, 55 झाले. किलेशन दर महिन्याला किलेशन थेरपी घेता ना? 27-30 महिन्याला घेत होतो. आणि आता 3 महिन्याने 3 महिन्याने एकदा. तुम्हाला 3 महिन्याने तुम्हाला सलाईन आहे का? दोघं संकटच असते आमच्या. सलाईन असते का? होय, सलाईन असते. आता दोघांच पण 2 पॉईंट लावायचं. अरे वा, बरं. फरक पडते. महिनाभर पुन्हा कुठे त्रास होत नाही. आता पोरगं आमचं म्हणजे तुम्हाला जी सलाईन दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला स्वामी समर्थ बी भेटले आणि द्रविड डॉक्टर हे स्वामी समर्थ पण आम्हाला परमेश्वराची पण मिळाली. अजून आम्ही स्वामी समर्थांचं पण करतो. अरे वा. आणि इथं पण येत होतं का, तर आम्हाला कुठं आता. तुमचं आता वय किती? माझं 29. तुमचं 67 आणि बरोबर. आम्ही दोघं एका नात्यातलीच आहे. आमच्या मुलाला मला दिलेला आहे. इस्लामपुरात आमची माहेर आहे. तुम्ही दोघंही शतायुषी व्हावा असं मी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो. असंच सुखाचे राहावं. धन्यवाद. धन्यवाद. हो, धन्यवाद.